पावसाळा सुरू झालाय, मात्र पाणी टंचाईच्या झळा काही थांबत नाहीयेत। नाशिकच्या मनमाडमध्ये तर रेल्वेने पाणी पुरवठा करण्याचा प्रयोग करण्यात आलाय। भुसावळहून 2 वॅगनने प्रायोगिक तत्वावर मनमाडमध्ये पाणी आणण्यात आलं। भविष्यामध्ये पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली तर मनमाड रेल्वे स्थानकावर त्याच्या झळा बसू नयेत, प्रवाशांना पाणी टंचाई जाणवू नये याकरता ही प्रायोगिक चाचणी करण्यात आली आहे। भारतातील महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानक असलेल्या मनमाड शहरातील रेल्वे स्थानकावर पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्याने या ठिकाणी भुसावळ येथून 2 वॅगनद्वारे 70,000 लिटर क्षमतेच्या 2 वॅगनद्वारे पाणी आणण्यात आलेले आहेत। आपण बघू शकतो या ठिकाणी हे 2 रेल्वेचे वॅगन उभे आहेत। या रेल्वे वॅगनद्वारे मनमाड रेल्वे स्थानकावर जे आहेत हे पाणी उपलब्ध करण्यात आलेले आहे। तसेच लांब पल्ल्याच्या ज्या काही रेल्वे आहेत त्याच्यासाठी हे पाणी वापरले जाणार आहेत। भविष्यात टंचाई होऊ नये म्हणून हा प्रयोग जो आहे तो करण्यात आलेला आहे। मनमाड शहर देखील पाणी टंचाईने प्रसिद्ध आहे। या ठिकाणी देखील नागरिकांना पाणी टंचाईच्या मोठ्या समस्या भेडसावत असतात। असाच जर कधी भविष्यात प्रयोग झाला, पाणी टंचाई जाणवू लागली तर रेल्वेने जो प्रयोग राबवला तो देखील मनमाड शहराची पाणी टंचाई काही अंशी मिटवू शकतो, अशी प्रतिक्रिया सध्या मनमाडकर नागरिकांकडून हा जो प्रयोग झालेला आहे याच्या पार्श्वभूमीवर येत आहेत। संदीप जेजुरकर, एबीपी माझा, मनमाड, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।